हॅलो एव्हरीवन, आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि सगळ्यांच्याच घरी आंबोळ्यांचा बेत असतो. तसा माझ्याकडे देखील आंबोळ्यांचा बेत होता. ही सगळी तयारी करून मी ऑफिसला जायची तयारी करत होती. एका साईडला नाश्त्यासाठी आज मी ढोकळाच बनवलेला, खूप काही जास्त बनवलं नव्हतं आणि नाश्ता करून मग ऑफिसला गेली. संध्याकाळी जेव्हा मी ऑफिसमधनं आली, दादर स्टेशनला उतरले तर बघते काय चित्रच अगदी वेगळं होतं. किती गर्दी होती बघा. आज मी सचिनला बोलवलेलं मला घेऊन जायला घरी, कारण संध्याकाळी पूजेची पण तयारी असणार होती. तर आज येताना ना तुळशीचं रोप घेऊन आली, कारण म्हटलं आज जन्माष्टमी आहे तर आपण तुळशीचं रोप आजच घेऊन येऊ, कारण माझी तुळस सुकलेली होती. तर आज असल्यामुळे जन्माष्टमी शेवग्याच्या पाल्याची भाजी किंवा शेगलाची भाजी असं देखील म्हणतात त्याला, काळ्या वाटाण्याची उसळ, आंबोळ्या, वरण, भात असा सगळा मेनू असतो. तर शेगलाची भाजी अगदी साधी, झटपट, पटकन अशी होते. कांदा मिरची फोडणीला द्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं किंचितसं मीठ टाकायचं आणि जी शेगलाची जी पानं आहेत ती धुवून घ्यायची आणि ती काही जण कापून टाकतात, मी कापून नाही, मी अशीच टाकते. याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार खोबरं टाकायचं आणि शेगलाची भाजी आपली तयार झाली. चला, आजचा मिनी ब्लॉग मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा मिनी ब्लॉगमध्ये भेटते.